मी इथे टॅलेंट विकायला आले, स्वतःला नाही, हे तडाखेबाज विधान केलंय अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांनी. आणि त्यामागची कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे. बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचचे अनेक किस्से आपण ऐकतोच, पण यावेळी अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांनी दिला एक धक्कादायक खुलासा. तिने सांगितलं की तिला कास्टिंग काउचचा सर्वात त्रासदायक अनुभव बॉलिवूडपेक्षा साऊथ इंडस्ट्रीत आला. पेक्षा जास्त एका मोठ्या प्रोजेक्टसाठी तिला निवडण्यात आलं होतं. सगळं सुरळीत चालू होतं, पण अचानक त्या दिग्दर्शकाच्या बोलण्यात बदल झाला. त्याची भाषा, देहबोली आणि अपेक्षा बदलल्या आणि कामाऐवजी शरीराची मागणी सुरू झाली. मी त्या माणसाला स्पष्ट शब्दांत सांगितलं, मी टॅलेंट विकायला आले, स्वतःला नाही. त्यावेळी मी माझ्या शब्दांमध्ये स्पष्टता ठेवली, कठोर वाटले तरी चालेल, पण स्वाभिमान गमावून काम नको. या अनुभवामुळे काही मोठी कामं गमावली, पण छोट्या पडद्यावर तिचं करिअर फुललं. रामायण मध्ये ती कौसलेच्या भूमिकेत झळकणार आहे आणि आधी तेरे नाम आणि एनिमल मध्ये ती झळकली होती. आज इंदिरा कृष्णन अशा लाखो महिलांसाठी प्रेरणा आहे, ज्या न घाबरता आपलं मत ठामपणे मांडतात. बॉलिवूडचा जगमगाट चमकतो, पण त्यामागची काळी बाजू उघड करणाऱ्या या आवाजाला सलाम. असंच न्यूजसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. GD न्यूज.